महाराष्ट्र शासनाकडून दुबार मतदान होऊ नये एखाद्या व्यक्तीकडून किंवा बोगस मतदान होऊ नये यासाठी मतदार यादीची पडताळणी सध्या शासन करत आहे. 2002 सालची जी मतदार यादी आहे यानुसार 2024 सालची जी मतदार यादी आहे याची तुलना होणार आहे आणि यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये BLO येणार आहेत. तर त्यांना आपण काय सहकार्य करायचं आहे? 2002च्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे का आणि 2024च्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे का? असेल तर काही प्रश्नच येणार नाहीत. पण ज्यांचं नाव 2024च्या मतदार यादीमध्ये आहे पण 2002च्या मतदार यादीमध्ये नाही, त्या नागरिकांनी काय करायचं आहे तर आपले जे कोणी नातेवाईक असतील त्यांचा त्या मतदार यादीतील अनुक्रमांक घेऊन तुमचं 2024च्या मतदार यादीतील नाव फिक्स होणार आहे. जर तुम्ही BLOंना सहकार्य केलं नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला मतदान करता येणार नाही. जे नवीन मतदार आहेत साहजिक आहे की त्यांचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये नसणार आहे. त्यांनी आपल्या नातेवाईकांचं अनुक्रमांक त्यांचं नाव मतदार यादीमध्ये असेल तो घेऊन 2024च्या मतदार यादीमधील तुमचं मतदानाचा जो अनुक्रमांक आहे तो फिक्स होणार आहे. ज्या नवविवाहित मुली आहेत, नवीन सून आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या सासरचे जे मंडळी असतील किंवा आई वडिलांच्याकडे त्यांच्या मतदार यादीतील नाव असेल तो अनुक्रमांक घेऊन आपलं मतदार यादीतील नाव तुम्ही नक्की करू शकता. ही माहिती घेण्यासाठी BLO तुमच्या घरोघरी येत आहेत, तर कृपया त्यांना सहकार्य करा.